नमस्कार. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंनी माघार घेतली असली तरी भाजपाकडून अद्यापही या पदाचा चेहरा समोर आलेला नाही. दुसरीकडे राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रखडली आहे. यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि प्रवक्ते सुषमा अंधारे यांनी भाजपला रोखठोक प्रश्न विचारला आहे. विजयाची खात्री नसलेल्या शिंदे गटाच्या एका वाचा प्रवक्त्यांनी निकालाच्या पूर्वसंध्येला म्हटलं होतं की पुढच्या 48 तासात महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली नाही तर 26 नोव्हेंबरला राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार. शिंदे गटाचा सत्तेतील दावा तर संपला. सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री मात्र अजूनही ठरत नाही. नुकतंच असं समोर आलं आहे की मुख्यमंत्री पदाचा शपथविधी 5 डिसेंबरला होईल. या निमित्ताने दोन प्रश्न निर्माण होत आहेत. एक म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या लाडकी बहीण योजनेचा प्रचंड गवगवा करते त्या लाडक्या बहिणींना सत्तेत वाटा देणार की नाही. लाडक्या बहिणीला 1500 रुपये आणि अख्खी तिजोरी लाडक्या भावांच्या हातात, असं किती दिवस चालणार? भाजपात एकही महिला मुख्यमंत्री पदाचे योग्य नाही का, असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. दुसरा प्रश्न, जर 5 डिसेंबरला सरकारचा शपथविधी होणार असेल तर